नमस्कार मंडळी. ज्यावेळेस एखादा कुठलाही राजकीय पुढारी निवडून येतो आणि पदावर जातो, त्यावेळेस आपण त्याच्याकडे एखादं काम जर घेऊन गेलो, सर्वसामान्य नागरिक म्हणून, तर त्याचा पहिला प्रश्न असतो, तोंडी काय बोलू नका, लेखी निवेदन द्या, अर्ज द्या, पत्र द्या, म्हणतो का नाही? त्यात तुमचं सगळं सविस्तर म्हणणं मांडा, म्हणतो का नाही? ज्याला आपण निवडून दिलेलं असतं, तो नेता, तो माणूस, तो पुढारी आपल्याला असं म्हणतो. एक लक्षात ठेवायचं, ते ध्यानात ठेवायचं, त्याला अर्जही द्यायचा. पण ज्यावेळेस पुढची पंचवार्षिक निवडणूक लागते ना, आणि तो ज्यावेळेस मतं मागायला आपल्या दारात येतो ना, त्यावेळेस त्याला सुद्धा हेच म्हणायचं, काही अडचण नाही, तुम्ही कुठल्याही पक्षाकडून आलेला असा, परंतु तुमचं काय जे म्हणणं आहे ते अर्जात नमूद करा. रीतसर अर्ज द्या. आमच्या घरातली जी कमिटी आहे, आमचे आई वडील, आमची मुलं, बायका पोरं यांची सगळ्याची चर्चा करून मग तुमच्या अर्जाचा विचार करू. ते जर म्हटले नाही पॅम्पलेट आहे, ब्रोशर आहे, ते आम्हाला माहिती नाही, ते आम्हाला माहित नाही म्हणायचं, तू रीतसर अर्ज कर, मग तुला मत द्यायचं का नाही आम्ही ठरवू. जशास तसं वागायचं. परिस्थितीत भारतीय समाज, भारतीय मतदार पिचलेला आहे आणि या पिचलेल्या मतदारांना मला आव्हान आहे, आपण तसं वागण्याचा प्रयत्न करूया. बघू जागेवर आले तर आले. धन्यवाद.